नमस्कार. नमस्कार. मी सुषमा बेर्डे. हेरंबा क्रिएशनच्या करिअर गायडन्स या माझ्या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. म्हणजे आज आपण आलोय एका चष्म्याच्या दुकानाला भेट द्यायला. पण हे नुसतंच चष्म्याचं दुकान नसून आपल्याला इथनं बरीच काही माहिती मिळणार आहे. या चष्म्याच्या दुकानाचे मालक तरुण आपले जे व्यापारी आहेत, तर आता आपण त्यांची ओळख करून घेऊया. नमस्कार. नमस्कार. सर, आपली ओळख सांगा. माझं नाव प्रथमेश रेड्डी आहे आणि माझ्या दुकानाचं नाव डिग्निटी ऑप्टिकल आहे, जे लालबागला आपल्या चिवडा गल्ली खामकर मसाले याच्या जस्ट समोरच आहे. आणि गेले 8 वर्ष मी या लाईन मध्ये कार्य करतो आहे. अच्छा. ऑप्टिकल इंडस्ट्रीमध्ये. अच्छा, म्हणजे पूर्वी तुम्ही सुरुवात केली ती इथूनच सुरुवात केली? हो मॅडम. अच्छा, म्हणजे यापूर्वी तुम्ही हे करण्यासाठीचा कुठला अभ्यासक्रम वगैरे पूर्ण केला? ऑप्टोमेट्रिस्ट मध्ये कम्प्लीट झालेलं आहे. अच्छा, म्हणजे तुमच्याकडे तुम्ही डोळे तपासून आपल्याला हवे त्याप्रमाणे तुम्ही ग्लासेस बनवून देता? अच्छा. आपल्याकडे आय टेस्टिंग पासून फ्रेम प्लस ग्लासेस नंबरचे किंवा ज्यांना नंबरही नाहीये अशांसाठी 0 पॉवरचे कॉम्प्युटर ग्लासेस असे आपण बनवून देतो आणि कमीत कमी 1000 रुपयापासून आपल्याकडे पूर्ण स्पेक्टॅकल आपण बनवून देतो. अच्छा, म्हणजे इम्पोर्टेड वगैरे हल्ली काही नवीन जे प्रकार निघाले त्या तसे पण तुमच्याकडे आहे? हो मॅडम. म्हणजे आपल्याकडे इंटरनॅशनल ब्रँड मध्ये रेबॅन, ओकली, वोक अशा ब्रँड सोबत इंडियन ब्रँड्स पण आहेत, ज्याच्यामध्ये स्कॉट, आयडी जे फ्रेम्स आणि सनग्लास मध्ये खूप 70-80 वर्षापासून जुने ब्रँड्स आहेत आणि जे ट्रस्ट वरती ब्रँड्स आहेत, जे क्वालिटी सोबत आपल्याला वॉरंटी आणि सर्व्हिस पण चांगली देतात. असे ब्रँड्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. अच्छा, आता तुमच्याकडे हे बरेच काही प्रकार, छान छान प्रकार दिसत आहेत. तर हल्ली खूप नवीन नवीन फॅशन मधले आले, तर तुमच्याकडचे काही हे दाखवाल का तुम्ही सॅम्पल्स जे आता सध्या रनिंग मध्ये आहेत? नक्कीच मॅम, नक्कीच. आता हे आपल्याकडे एक एक्साइट म्हणून ब्रँडचा ऍडॅप्टिव्ह टेक्नॉलॉजी ग्लासेस आहेत, ज्या सनग्लास मध्ये ऑलरेडी लाईट टिंट आहे, लाईट शेड आहे, पण हीच आपण सनलाईट मध्ये गेल्यावर अजून डार्क होते. अच्छा. हा, म्हणजे जेणेकरून कसं आहे, लेट नाईट पर्यंत पण आपण हा सनग्लास वापरू शकतो. ओके. अच्छा, म्हणजे आपण फक्त उन्हात सनग्लास वापरण्याची जी संकल्पना आहे त्याच्याही पुढे जाऊन हे ऍडिशनल टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये आहे. म्हणजे लाईट शेड, लाईट टिंट ऑलरेडी त्या ग्लास मध्ये आहे, की जेणेकरून तुम्ही नाईटला पण तो वापरू शकता आणि डे टाइमला तो अजून डार्क होणार. जस्ट लाईक फोटोक्रोमॅटिक, म्हणजे 3 in 1 तुमचं ऑप्शन कव्हर होतात. अच्छा, हे वैशिष्ट्य आहे या चष्म्याचं. त्याचं या कोणाला घ्यायचं असेल तर ह्याच्याबद्दल काय विचारायचं? म्हणजे त्यांना स्पेशली ज्यांचं नाईट ड्रायव्हिंग पण आहे, प्लस डे टाइमला पण उन्हामध्ये म्हणजे फील्ड वर्क वगैरे आहे किंवा गाडी वगैरे चालवत असतील, त्यांच्यासाठी हा बेस्ट आहे. अच्छा, खूप सुंदर. आणखीन पण खूप अशा रंगीत वगैरे हल्ली जे नवीन सगळे ट्रेंड आलेत त्याप्रमाणे खूप सुंदर सुंदर असं त्यांच्याकडे चष्म्याच्या फ्रेम्स आहेत. आपण नंतर पाहणारच आहोत. इथे खूपच व्हरायटी आहे. इम्पोर्टेड मध्ये, रेबॅन मध्ये सुद्धा आहे. हे अशा प्रकारचे खूप सुंदर सुंदर चष्मे आहेत. रेबॅनचा हा मेगा वेफेरर मॉडेल आहे. जो पूर्वी वेफेरर होता त्याच्यामध्ये त्यांनी साईडला थोडासा थिकनेस वाढवून थोडा मेगा वेफेरर दिला, जो युनिसेक्स मॉडेल आहे. जेंट्स लेडीज या दोघांच्या चेहऱ्यावर खूप सुंदर दिसतो. ओके, खरंच खूप छान. म्हणजे घाल्यानंतर असं काय घेऊ आणि काय नको असा मोह होतो, मोह टाळता येत नाही. खूप सुंदर सुंदर आहेत चष्मे. इवन हे जे आपले पहिले रेबॅन आहे, रेबॅनचे हे जे पूर्वी म्हणजे हे खूप मला वाटतं ही डिझाइन खूप होती, पुन्हा आता त्यांनी नव्याने लॉन्च केली, कारण का डिमांड वाढत चालली होती की जुने शेप्स पुन्हा येऊन दे. मग पुन्हा तर रिलॉन्च केलं रेबॅन कंपनीने. आणि विथ ग्लास त्याचा इफेक्ट कुलिंग बिलिंग साठी विथ पोलोराइड ग्लासेस आहेत त्याच्या. म्हणजे तुम्ही बीच साईडला किंवा हिल स्टेशनला वगैरे गेल्यावर जे रिफ्लेक्शन मारतात ते पूर्णपणे याच्या पोलोराइड ग्लास मध्ये कट केले जातात. त्यामुळे कुलिंग साठी रेबॅन हा एकदम 100% ट्रस्टवरती ब्रँड आहे. अच्छा, ओके. आणि खूप सुंदर सुंदर डिझाईन पण आहेत. मिनिट, मी प्रत्येक डिझाईन तुम्हाला दाखवते. किती सुंदर डिझाईन आहेत. हा हेक्सागॉन मध्ये युनिसेक्स मॉडेल आहे. अच्छा. 3 असा पातळ मध्ये आणि गोल्डन विथ ग्रॅडियल शेड ग्लासेस आहेत त्याचे. डबल शेड. खूप सुंदर, खूप सुंदर. इथे तुम्हाला सगळ्या फ्रेम म्हणजे तुम्हाला आवडणारी फ्रेम तुम्ही ट्राय करू शकता. प्रथमेश जी खूप छान कॉपरेट करतात, कारण मी ऑलरेडी चष्मा घेतलेला आहे त्यांच्याकडनं, त्यामुळे माझा तो अनुभव आहे की ते खूप छान प्रकारे आपल्याला कॉपरेट करतात. ही पण ट्रान्सपरंट मध्ये जे ट्रेंड चालू आहे त्याच्यामध्ये थोडी नवीन डिझाईन मध्ये साईडला थोडंसं त्याचं मेटॅलिक पार्ट दिलाय ग्रेइश असा, त्यामुळे तो कॉम्बिनेशन वाईज खूप छान दिसते. आणि कॅट आय मॉडेल आहे स्पेशली लेडीज साठी. ओके, ग्रेट. खूप छान, खूप सुंदर सुंदर फ्रेम्स आहेत. हा एक आपला ऍडॅप्टिव्ह टेक्नॉलॉजी जी मगाशी सांगितली त्यातलाच मॉडेल आहे आणि रिमलेस मध्ये आहे. अच्छा,
येस. लाईट शेड, परत उन्हात गेल्यावर अजून डार्क होणार. आणि युनिसेक्स मॉडेल आहे. हो, सुपर, खूप सुंदर, खूप छान छान फ्रेम्स आहेत. मला तर खूप मोह होते. येस, खरंच. आणि ह्याचे वैशिष्ट्य म्हणजे ह्या ज्या काही कंपन्या आहेत त्या खूप पूर्वीपासून म्हणजे आहेत, ज्या 70-80 वर्ष ज्यांना झाली आहेत, ज्यांनी क्वालिटी मेंटेन ठेवली आहे. म्हणजे फ्रेम्स असो, सनग्लास असो, किंवा काचांचे जे आम्ही ग्लासेस, पॉवर ग्लासेस देतो, ज्या ट्रस्ट वरती ब्रँड आहेत. क्रिझाल आहे, होया आहे जॅपनीज ब्रँड, झाईस आहे जी जर्मन टेक्नॉलॉजीची ग्लासेस आहेत, त्यांनी ते क्वालिटी मेंटेन ठेवलेली आहे. म्हणजे असे बरेच काही काचा आहेत की ज्या चायना ग्लासेस पण आहेत, किंवा आजकाल तुम्ही बघत असाल की बऱ्याच वेगवेगळ्या कंपन्या मार्केटिंग करून ग्राहकांना फसवण्याची हे करतात की वेगवेगळे ऑफर टाकतात की नाही ह्याच्यावर हे फ्री. तसं काही नसतं, मुळात बिझनेसमध्ये फ्री हा कन्सेप्ट नसतो. सो त्या बाबतीमध्ये हे जे कंपन्या ते आम्ही सगळं क्वालिटीमध्येच काम करतो. आणि आपल्या 10,000पेक्षा जास्त क्लायंट आतापर्यंत आपल्याशी जोडले गेलेले आहेत, किंवा 10,000 पेक्षा जास्त फॅमिलीज की ज्यांच्या घरामध्ये 3-3, 4-4 जणांना स्पेक्टॅकल्स आहेत. सो एक ट्रस्टच्या हिशोबाने आपलं लालबाग मधलं हे नंबर 1 शॉपच आहे. बरोबर, एक विश्वासार्हता आहे, जपलेली आहे. म्हणजे एवढे मोठे ब्रँड्स जे आहेत त्यांच्याकडे आपण बघतोय, मी नंतर दाखवते तुम्हाला इथे कुठल्या कुठल्या ब्रँडचे इथे त्यांनी जाहिराती लावल्यात. तेवढे ब्रँडचे चष्मे आणि सनग्लासेस त्यांच्याकडे अवेलेबल आहे. आणि तेवढ्या वर्षांची त्यांनी सांगितल्याप्रमाणे तेवढ्या कुटुंबांची विश्वासार्हता आहे. त्यामुळे ते ब्रँड त्यांच्याकडे अजूनही खूप चालतायत, खूप जोरदार चालतायत. प्रथमेश, मला असं विचारायचं होतं की लेन्सेस पण हल्ली खूप फॅशन आहे लेन्सेस वापरण्याची. म्हणजे कॉस्मेटिक लेन्सेस असतात किंवा रेग्युलर यूज साठी असतात, तर ते वापरणं कितपत योग्य असतं? काहीच प्रॉब्लेम नसतो, कारण का आता तुम्ही बघू शकता की पूर्वी फक्त लेडीज लोकच लेन्स वापरायचे. बरोबर. आता तर जेंट्स लोक पण लेन्स वापरायला लागले, म्हणजे 0 पॉवर झाले किंवा नंबरच्याही. कारण का स्पेक्टॅकल फंक्शन वगैरे मध्ये कॅरी करणं किंवा थोडंसं फोटो वगैरे मध्ये थोडं ते ऑड दिसतं, म्हणून आता सर्रास लेन्सेसचा वापर चांगल्यापैकी होतो आणि त्याचा काही साईड इफेक्ट नाहीये. सो मग त्याच्यामध्ये कलर लेन्स आले, तेही तुम्हाला दाखवू शकतो की कलर लेन्स आपल्याकडे असतात. अशा 1 डे डिस्पोजेबल की जे फंक्शन पुरतं आपण लावू शकतो, सकाळी घातली संध्याकाळी रिमूव्ह करून. अच्छा, ह्या कलर लेन्स आहेत. आणि त्याचसोबत नंबरच्या अशा आपल्या क्लिअर लेन्स येतात, ट्रान्सपरंट. अशा त्याच्यामध्ये बऱ्याच कंपन्या आहेत. म्हणजे डेली डिस्पोजेबल असतात, मंथली डिस्पोजेबल असतात, इयरली डिस्पोजेबल असतात. म्हणजे एक लेन्स 1 महिना चालते, किंवा एखादी लेन्स असते ती वर्षभर पण चालते. प्रत्येकाच्या नंबरनुसार आणि त्याच्यानुसार ते आपल्याला कंपन्या बनवून देतात लेन्स. जर कोणाला नंबरच्या लेन्सेस घ्यायच्या असतील तर मग त्याच्यासाठी काय म्हणजे तुम्ही करता? आपली प्रोसेस सेम. जर ऑलरेडी त्यांच्याकडे नंबर असेल तर, किंवा आपण नंबर चेक करून मग त्याप्रमाणे तर स्पेरिकल आणि सिलेंड्रिकल पॉवर. मग सिलेंड्रिकल पॉवर साठी पण टॉरिक म्हणून स्पेशली लेन्स बनते, त्याच्यासाठी वेगळे लेन्सेस बनले जातात. मग स्पेशली मेक टू ऑर्डर सगळी प्रोसेस होते. म्हणजे कम्प्लीट ती प्रोसेस आपण आय टेस्टिंग करूनच 100% अॅक्युरेटलीच करतो. प्लस त्यांना लेन्सेसचे ट्रायलही देतो. ज्या कोणाला लेन्सेस लावता येत नसतील त्यांना आपण इथे ट्रायलही देतो की लेन्स कशी लावायची, लेन्स कशी काढायची आणि काय काळजी घ्यायची लेन्स लावताना आणि काढताना, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यांना प्रॉपर गाईड करतो. ओके, पण म्हणजे परमनंटली आपण लेन्स नाही वापरू शकत? नाही, अशी कुठलीच लेन्स नाही की जी परमनंट वापरू शकतो. म्हणजे आपण सकाळी घातली तर झोपताना ती काढून काढावीच लागते. बरोबर. म्हणजे ज्यांना नंबरची लेन्स वापरायची असेल तर त्यांनी फक्त ओकेजनली ती वापरायची. ज्यांना चष्मा लावून पुढे जायचं नसेल त्यावेळेला फक्त ती ओकेजनली. किंवा असे क्लायंट्स आहेत की जे ऑफिसमध्ये 8 ते 9 तास लेन्स लावतात आणि घरी आल्यावरती स्पेक्स युज करतात. अच्छा, म्हणजे दिसायला ऑफिसमध्ये आजकाल कसं एक प्रेझेंटेशन किंवा कुठे काही असेल तर ते खूप छान दिसतं. तर त्याही प्रकारे दुसरा माझा प्रश्न असा होता की म्हणजे ठीक आहे, म्हणजे लेन्स आपण ऑफिस यूज साठी किंवा हे, पण बऱ्याचदा काय होतं ना, सतत चष्मा लावून 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 इथे असे एक मार्क येतात. बरोबर. काही कालांतरानंतर इथे मार्क यायला लागतात, तर ते येऊ नयेत म्हणून हल्ली मला वाटतं लाईट वेटचे चष्मे सुद्धा आलेले आहेत. तर तुमच्याकडे तशा प्रकारचे चष्मे पण अवेलेबल आहेत की ज्याच्यामुळे हे मार्क येत नाही? बरोबर. युजली म्हणजे एक सांगायचं टेक्निकली म्हणायचं म्हटलं तर युजली आपण आहे ना, ह्या जी गोष्ट असते नोजपॅड, ह्याच्यामुळे मार्क येतो. पण तो काय येतो, कारण का लोक हे चेंजेस करत नाही 2-2 वर्ष, 1.5 वर्ष. आणि ही गोष्ट आहे ती चेंज करायची असते. इथे स्क्रूवर असते, हे चेंज होतात. तुम्ही कुठल्याही चष्म्याच्या दुकानात गेलात ते 4-5 महिन्यानंतर थोडेसे येल्लोइश पडतात, कडक होतात, म्हणून ते लागतात. नरम असताना लागत नाही. म्हणून आम्ही सांगतो की कस्टमरला सेल करतानाच सांगतो की तुम्ही हे याल तेव्हा तुम्ही 3-4 महिन्यानंतर चेंज करा, जेणेकरून हे लागणार नाही. मला पहिल्यांदा कळतंय ही गोष्ट, कारण की मला नेहमी प्रश्न पडायचा की हे घालवण्यासाठी काय करायचं, कारण लेन्स तर आपल्याला तेवढी वापरता येईल की नाही याची भीती असताना ह्याचं काय करायचं हे माहित नव्हतं. पण हे प्रथमेश सरांकडनं मला आज कळलं की हे आपल्याला चेंज करून मिळतं. प्रथमेश, आम्हाला हे जे तुमचं बोर्ड आहे ना,
कॅलिग्राफी प्रीमियम प्रिसिजन लेन्स असं काही म्हटलंय, तर त्याच्यावर काही चित्र दाखवली आहेत आणि काही लिहिलंय, तर त्याबद्दलची माहिती सांगाल का? नक्कीच मॅडम. ऍक्च्युली कसं आहे, आतापर्यंत 40 नंतर जो नंबर येतो, हा. ज्याच्यामध्ये लांब आणि जवळचा दोन्ही नंबर असतो, हम्म. तर ते युजली आतापर्यंत तुम्ही बघत असाल की पहिले असा चष्मा युज करायचे ग्लासेस, वरती लांबचा नंबर खाली जवळचा नंबर, ज्याला बायफोकल ग्लासेस आपण बोलायचो. त्यानंतर काय झालं, टेक्नॉलॉजी चेंज झाली. हे थोडंसं सर्कल बायस जे हाफ सर्कल आहे त्यामध्ये डिस्टर्ब करायला लागलं लोकांना. प्लस कॉस्मेटिक लुक पण झाला की थोडंसं म्हातारपणासारखं वाटतं. म्हणून एस्सेलोर या कंपनीने प्रोग्रेसिव्ह जी टेक्नॉलॉजी आहे ती इन्व्हेंट केली. म्हणजे टेक्नॉलॉजी सेम, पण हे सर्कल नसणार, इनविजिबल सर्कल, पूर्ण प्लेन काच असणार. याच्यामध्ये डिस्टन्स, इंटरमिडिएट आणि नियर असे 3 एरिया भेटतात आपल्याला. अच्छा. जेणेकरून पण प्रोग्रेसिव्ह बनताना काय होतं, साईडला थोडंसं असं डिस्टॉर्शन असतं की जेणेकरून तुम्ही साईडने बघाल तर थोडंसं असं ब्लरिश वाटतं. मग जसं तुम्ही चांगली डिझाईन घेत जाल तसं तुम्हाला फील्ड ऑफ विजन इंटरमिडिएट आणि नियर साठी, म्हणजे जे मिड रेंज आहे आणि नियर याच्यासाठी चांगली फील्ड ऑफ विजन भेटतं. तसं आपल्या वेगवेगळ्या प्रकारचे प्रोग्रेसिव्ह ग्लासेस असतात, स्टँडर्ड प्रोग्रेसिव्ह, डिजिटल प्रोग्रेसिव्ह ग्लासेस. जसं ज्याचं काम आहे तसं तसं तो चांगली डिझाईन घेतो. म्हणजे काही जणांचं आपलं काम असं कॉम्प्युटर वर्क, प्रोजेक्टर वर्क, लॅपटॉप वर्क आहे, किंवा ड्रायव्हिंग आली 4 व्हीलर, प्लस स्पोर्ट्स खेळतात विकेंडला, मग त्यांना ते फील्ड ऑफ विजन जास्त लागतं की जेणेकरून मुवमेंट म्हणजे फार म्हणजे लांब पासून ते जवळपर्यंत हे सगळं अंतर इझिली मुवमेंट झाली पाहिजे डोळ्यांची, आणि त्यांना ब्लरिश वाटलं नाही पाहिजे, किंवा असं जे स्विमिंग इफेक्ट वाटतो इमेजेस वगैरे बघताना की इमेज हलते, ते इफेक्ट पूर्णपणे कमी येत होते जेवढी आपण चांगली डिझाईन घेणार त्याप्रमाणे. अच्छा. तर हा प्रोग्रेसिव्ह ग्लासेसचा आपला कन्सेप्ट असतो. ओके. ग्लासेसमध्ये प्रोग्रेसिव्ह ग्लासेस असतात की जे 40 नंतर लांब जवळचा नंबर, त्यांच्यासाठी लेन्सेस पण आपल्याकडे कॉन्टॅक्ट लेन्सेस अवेलेबल आहे, ज्याला मल्टीफोकल लेन्स म्हणतो. सेम टेक्नॉलॉजी, लांबचा आणि जवळचा नंबर, म्हणजे ज्यांना ऑफिस वगैरे मध्ये लेन्सेस घालायचे ते मल्टीफोकल लेन्स पण वेअर करू शकतात, ज्याच्यामध्ये मंथली डिस्पोजेबल आणि डेली डिस्पोजेबल म्हणजे 1 डे डिस्पोजेबल असेही ऑप्शन अवेलेबल आहेत की ते वेअर करू शकतात. आपलं ऑटो रिफ्लेक्टोमीटर कॉम्प्युटर आहे की ज्याच्यावर आपण पहिले कॉम्प्युटराइज आय टेस्टिंग करतो, आणि कॉम्प्युटराइज आय टेस्टिंग युजली 90% आपल्याला ऍक्युरेट नंबर देतो की बाबा हा साधारण नंबर आहे. पण शेवटी किती कॉम्प्युटर झाला तरी आपल्याला मॅन्युअल टेस्टिंग ही करावीच लागते, जेणेकरून आपण कस्टमरला ट्रायल फ्रेम लावून त्यामध्ये आपले ट्रायल ग्लासेस जे प्लस मायनस नंबरचे त्यांना ज्याच्यात कम्फर्टेबल दिसेल त्याप्रमाणे आपण 100% ऍक्युरेट आय टेस्टिंग करायचा प्रयत्न करतो. अच्छा. आपला रिडिंग चार्ट इथे अवेलेबल आहे. येस, ही आय टेस्ट रूम आहे, म्हणजे कम्प्युटराइज सुद्धा तुम्हाला आय टेस्टिंग मिळतं आणि मॅन्युअली सुद्धा ते करून देतात. ह्या सगळ्या वेगवेगळ्या फ्रेम्स आहेत, खूप छान छान फ्रेम्स आहेत. म्हणजे आता लेटेस्ट जे येतं, जे ट्रेंडिंग मध्ये असतं ते सगळं डिग्निटी मध्ये तुम्हाला मिळू शकेल, आणि माहितीही चांगली मिळते. असं नाही की फक्त तुम्ही चष्म्याचा नंबर काढला आणि चष्मा घेतला आणि गेला, तसं नाही. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला खूप सुंदर माहिती पण तिथे मिळू शकेल, आणि तुम्हाला काय आवश्यक आहे, कुठला चष्मा तुम्हाला सूट होईल ते तुम्ही तर बघूच शकता. परंतु त्याचे जे टिप्स असतात, जी काही माहिती असते जशी मगाशी सांगितली त्याप्रमाणे तुम्हाला माहिती, तुमच्या शंका काही असतील तर त्याच्यावर सुद्धा उत्तरं इथे मिळू शकतात. तर आज आपण भेटलो आपले युवा व्यापारी, युवा बिझनेसमन प्रथमेश रेड्डीज यांच्या आपण चष्म्याच्या दुकानाला भेट दिली. यांच्याकडनं खूप माहिती सुद्धा आपला छान माहिती मिळाली. तर तुम्हा कुणालाही अशा चष्म्याची गरज असेल किंवा काही माहिती जाणून घ्यायची असेल, नवीन चष्मा करायचा असेल, सनग्लासेस सुंदर सुंदर आहेत ते घ्यायचे असतील, तर नक्कीच तुम्ही लालबागला प्रथमेश रेड्डीज यांच्या डिग्निटी ऑप्टिशियनला नक्कीच भेट द्या. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
आणि असेच करिअर संबंधी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा.